गुड मॉर्निंग मित्रांनो. हॉट चॉकलेट बिस्किट खाऊन सगळं झालेलं आहे, नाश्ता पाणी. आता आम्ही चाललो मरीन ड्राईव्हला आणि मरीन ड्राईव्हच्या नंतर फोर्ट कोची जायची तर इच्छा नाही, कारण बहीण बोलते काय एवढं ॲट्रॅक्टिव्ह नाही, तरी पण जाऊन बघूच. आता आलो आहे तर काय गेल्यासारखा जाऊन येऊ आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन जेवू. मित्रांनो आम्ही चाललो आहे आता फोर्ट कोचीला आणि मरीन ड्राईव्हला. आधी कुठे जाणार आहेत बोलो कर? आधी मरीन ड्राईव्ह, मग कोची, फोर्ट कोची. मस्त बोटमध्ये बसू आम्ही. या जेटी, अरे जेटीला जाऊन बसमध्ये बसू आम्ही, बोटमध्ये बसू आम्ही. जेटीला जाऊन बोटमध्ये बसू आम्ही. सिटी साईडला ना गाणंच असतं सगळं. आम्ही आता कोचीच्या मरीन ड्राईव्हवरती चालत चालत चाललो आहे जेटी पकडायला. इकडे पुढे जेटी इथं पायनॅपल घेतला. कंटाळा आला जाम चालून चालून, एवढा लांबून चालत आलो. मला वाटलं ब्ल्यू वगैरे पाणी असेल, ब्ल्यू असं काय पाणी नाही आहे सध्या तरी. घाण पाणी आणि वास येतो खूप, वैस वास. अशी एंट्री आहे जेटीला इथून फोर्ट कोचीला झाला. आता कुठे तिकीट काउंटर कुठे ते बघतोय मी जरा. वेअर इज अ तिकीट काउंटर? आम्ही चाललोय बोटच्या आतमध्ये. आता हे असे बोट्स आहेत. मित्रांनो आता एक मजा झाली. आमच्याकडे पैसेच नव्हते, फक्त 10 रुपये होते. त्यातून 5 $2 आणि बाकी सगळे माझ्याकडे 200च्या नोटा होता. आणि मॅडमकडे 1 रुपया पण नाही, 1 रुपया. त्याच्यासमोर ती फॉरेन करन्सी काढते, दिरहम्स ते कतारी रियाल्स. अरे म्हणून ते देऊन कसं काय जमवायचं? तो बोलतो मला एक नोट दे, फॉरेनची नोट दे, मला 12 रुपये नको देऊ. आता फॉरेनची नोट त्याला दिली, रुपयाची नोट, तर लॉस आमचा आहे ना. कसं बसून 5 रुपयातून शोधले आणि दिले 12 रुपये. मस्त व्ह्यू, बरं झालं इथं बसलो. पोचलो आम्ही फायनली. मस्त होती, मजा आली जाम. या फुल मजा. 6 रुपयामध्ये जाम काम. 6 रुपयात जाम काम आहे. बोटमधून उतरून आम्ही चाललोय आता बीचला. कुठला बीच आहे गेल्यावर सांगू. फोर्ट कोचीचा बीच. इथं पोचलो आम्ही. फ्रीज, आपला फ्रीज बोलतो, फ्रीज मॅग्नेट नाही, सॉरी. बीच आहे, बीच प्रॉमिनंटच आहे, बीच नाही आहे इथे ॲक्युरेट. थोडाफार बीच आहे, थोडासा खाली. आणि हे जे यूट्यूबवरती व्हायरल जातात ते चायनीज फिशिंग नेट. हे बघा यूट्यूबवरती ज्या व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकमध्ये चायनीज फिशिंग नेटचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यापेक्षा आता दुसरे एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला फिशिंगची. हे जुनं झालं खूप आता.
एक छोटासाच बीच आहे आणि इथं सगळे मासेमारी करतात. मजामध्ये पॅन्ट भिजवलेली अख्खी, पॅन्टमध्ये पूर्ण रेती गेलेले. मजा येते इथं. सगळं चप्पल आहे का, चप्पलवरती जाईल तिकडे लक्ष दे. वडा मासा सापडलाय. तू चालले पकडायला, काटा मारतो तुझ्या गु. तर वडा मासा भेटला इथे. झाला बघून आमचा चायनीज फिशिंग नेट. काय एवढा वेगळी गोष्ट नव्हती. ओके फक्त आपले इथे किनाऱ्याच्या बाजूला जे मासे असतात ते पकडतात फक्त. आपल्याकडे वडा मासा असतो बघा, त्याला काटे असतात, ते बागडा वगैरे हे असे जे किनाऱ्याला असतात मासे ते पकडतात ते. आणि इथे लागतात पण, कारण इथे लगेच खोल पाणी आहे ना, म्हणून ते मासे लवकरात लवकर त्याच्या जाळ्याला लागतात. हे बघा किती लोक आहेत मासे पकडतात तिथं. झाला नारळ पाणी पिऊन झाला, फिरून झाला, फोटो काढून झाले. आता काहीतरी सुविनर घेऊ. सिक्रेट बॉक्स नाही, फ्रीज मॅग्नेट घे फक्त ना. चल, हे कोचीचं आहे तिथे. हे बघ कोची लिहिलेलं आहे. हे बघा, ही हाऊसबोट घेतले 100 रुपयाला आता. इकडे फोर्ट कोची आहे आणि हे बघा इथे कशी बोट काढणार नाही ते. हां नाही, आपण पण जाऊ शकतो, पण आता कुठे जाईल ते माहीत नाही ना. आणि इकडे आम्ही चालू रस्त्याला, इकडे मरीनला. फोर्ट कोचीचा आनंद घेत चालत चाललो. एवढ्या ॲस्थेटिक जागा बघत आलो. फायनली पोचलो आम्ही. 1 किलोमीटर चाललो मस्त. अंकल दो मरीन दो. थँक्यू. कोचीची ही सुंदर अशी घरं बघत आम्ही चाललो जेवायला. आणि कोची सिटीबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन घ्यायची तर पुढची स्लाईड वाचा. थकलो चालून जाम. आता आलो KFCला. कुठला मॉल जगू? सेंट्रल स्क्वेअर. खूप चालत आलेले आहेत आम्ही, खूप चालत आलेले. बरेच दिवस जाताला नॉनव्हेज नाही लागला ना, म्हणून आज पण नॉनव्हेज खायला नाही. पापी लोकांनी दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज खाल्लेली. पापी लोक आहेत. लाज वाटायला पाहिजे, आजोबा वारलेत नॉनव्हेज खातात. तुम्हाला सूट आहे? काय सूट आहे? आउट ऑफ कंट्री तुम्हाला हे नाही खातात का? सॅलड खायचा? नाही, पुलाव बिलाव खायचं होतं. फायनली चिकन आलेलं आपलं. आता खाऊन घेऊ मजाने. माउंटेन ड्यूला पावर कमी आहे. घ्या तूट पडो. या मॉलपासून महाराजा मेट्रो 1 किलोमीटर आणि पुढचा मेट्रो 800 मीटर. आम्ही रिक्षा गेले 40 रुपयाला. तिथपर्यंत जाईल. जवळ जाऊन कुठले आम्ही चालू बोलून बाकी काय नाही. आता नेक्स्ट मेट्रो स्टेशनपर्यंत जाऊ. तुम्हाला बेस्ट सांगतो, आलुवापासून बस पकडायची. फोर्ट कोचीपर्यंत आरामशीर बस येते. जर कोणी येईल
आलवा स्टेशनला उतराल. आलवा स्टेशनला उतरायला का जर तुम्हाला कोचीला यायचं आहे, एर्नाकुलमला उतरून जमणार नाही तुम्हाला. आलवाला उतरा, बस पकडा, स्वस्त्यामध्ये. कारण आलवा स्टेशनपासून जेमतेम 20-22 किलोमीटर आहे. तर बस पब्लिक ट्रान्सपोर्ट बेस्ट आहे, कमी पैशात. नाही तर वरतून मेट्रो आहे तिथपर्यंत, टेन्शन नाही. बरोबर, अशी मेट्रो आहे तिथपर्यंत. आता उतरलो आम्ही इथे मेट्रो स्टेशनला. वर जाऊन तिकीट काढू आणि आलुवाला निघू. आलुवा इथून किती आहे? 18 किलोमीटर, 17-18 वॉटेवर. जाऊ आता, थकलोय, जाऊन झोपू. बॅग पॅक करायची. हां, बॅग पॅक संध्याकाळी उठल्यावर करू ना लगेच. आता आराम करू थोडासा. टू आलुवा. आलेवा टू तिकीट 100. काला दिसतो, काला दिसतो. मगाशी मॅटर झालेला, मी चुकून फ्रंट कॅमेरा चालू केला आणि असं शूट करत होतो. ही गोष्ट फक्त याला माहित होती. तो अजून असतोय. आत्ता मेट्रोतून उतरलो आणि कोक फ्लोट घ्यायला लावले. हे किती वाईट आहे. आम्ही KFCचं पार्सल घेऊन मॅकडॉनल्डमध्ये आलो. दिस इज कॉल्ड रिचनेस. तू आता दिसतो. सारखा दिसतो ना. गाईज आम्ही कोक फोल्ड घेतला आहे. काय आहे जगू? कोक कोल्ड. कोक फोल्ड. कोक फ्लोट नाही आहे, कोक फोल्ड आहे. कमेंट करून सांगा कोणाचा ब्लॉग बघून तुम्हाला ही गोष्ट आठवली. कोणाचा ब्लॉग तुम्ही बघितला आहे? तो ऑब्वियस तुम्ही बघितला असेल आपल्या गाववाले. कोक फोल्ड नाईट. बहिणीच्या रूमची साफसफाई चालू आहे. जस्ट सगळा साफ केला आणि जेवण बनवला. टाईम नाही आणि उद्या सकाळी 4ची फ्लाईट आहे, म्हणून जेवण बनवू पण नाही शकत. म्हणून परत पार्सल मागवलं आहे. अख्खा दिवस बाहेरचा खातो आहेच. ठीक आहे, ट्रान्सफर पार्टी बहिणीची. असो, आता डायरेक्ट खाऊ, झोपू आणि डायरेक्ट उद्या एअरपोर्टला भेटू सकाळी. बाय. हे बघा, आलो आहे आम्ही एअरपोर्टला. आता सकाळी सकाळी झोप नाही झाली नीट, तरी पण जागा आहेत आपण. आता जाऊ, बॅगेज लोड करू, डॉक्युमेंट दाखवू आणि बोर्ड करू. सकाळी सकाळी भूक लागली, आम्ही काहीतरी घेतो आता. हे सगळ्यांना माहिती असेल आपल्याकडे भेटतं आहे मोस्ट ऑफ जागी, चिप्सच्या दुकानामध्ये. केळा वेफर वगैरे. कॉफीचा सुगंध घेऊन जरा बरा वाटला, झोप उठल्यासारखे वाटले. पण बोलत चहा नको, कॅपुचिनो पिऊया. कडू कडू. बऱ्याच वर्षाच्या नंतर प्लेनमध्ये बसणार आहे. लास्ट टाईम कदाचित आम्ही थायलंडला, कदाचित नाही कन्फर्म आहे, थायलंडला जेव्हा 2017ला गेलो, 2017ला गेलो तेव्हा लास्ट टाईम बसलेलो. आणि ह्या वर्षी वर्षाच्या एंडपर्यंत लगातार फ्लाइटमध्ये बसू दे. हम तो रोज ही अब तुम रोज बैठे, तुम सेठ आदमी है, हम सेठ बनेंगे ये साल. ये साल अपना यूट्यूब चैनल इतना बढ़ाएंगे, इतना बड़ा करेंगे कि ब्रांड बनाएंगे अपने को. और अपन मंथ में
5 बार तो बैठेंगे, इतना बड़ा यूट्यूब चैनल करेंगे अपना। आपलं कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आलेलं आहे, बघू काय आहे त्याच्यामध्ये आणि या व्ह्यूच्या जोडीला एन्जॉय करू आपण। चिकन रॅप आहे, ज्यूस आहे, सँडविच आहे। मुंबईपर्यंत मस्त एक नॅप घेतो आता। फायनली सुखरूप पोचलोय खाली। स्मूथ होती, मी बऱ्याच वर्षात म्हणून मला भीती वाटत होती। बरं आहे, नीट लँड झालो एकदम। चला बालदी बिस्तारा जमा करा आपला आता, जाम जड आहे। ट्रॉली घेऊ आता एक, अजून बालदी बिस्तारा आलेला नाही आपला। फक्त ट्रॉल्यांची चाकं नाही तुटली पाहिजेत, नीट टाकला पाहिजे सामान, बस बाकी काही नाही। कधी येणार आहेत बॅगा, कंटाळलो आम्ही वाट बघून बघून।